नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा आपण येणाऱ्या कालखंडामध्ये जी काही वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये जे तुमचे प्रश्न असतात प्रामुख्यानं त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जर शैक्षणिक पात्रता नेमकी काय आहे जेणेकरून तुम्हाला ती परीक्षा देता येते की नाही हे कळणार आहे. त्याच्यानंतर परीक्षा दिल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर त्याचा पेमेंट काय असतं, पगार काय असतं, ज्या भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये जागांची संख्या काय असेल, ठीक आहे, आणि त्याच्या कार्य आणि जबाबदाऱ्या काय असतात, अशा प्रकारचे एकंदरीत जे प्रश्न असतात हे प्रश्न आणि याच्या सोबतीनं अनेक प्रश्न जे असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब करायचं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वनरक्षक पदभरतीसाठी आपण स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप जेणेकरून त्याच्या संदर्भामध्ये महत्वाच्या नोट्स असतील, महत्वाची इन्फॉर्मेशन असेल अशा साठी एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. तुम्हाला निश्चितपणे जॉईन करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, आणि आपण आपल्या या व्हिडिओला आता सुरुवात करूया. ठीक आहे, चला बघा, सगळ्यात अगोदर तर याची शैक्षणिक पात्रता ही नेमकी काय आहे. शैक्षणिक पात्रता पाहत असताना लक्षात ठेवा, ऑब्विसली शैक्षणिक पात्रता किती आहे रे, तर 12वी पास असेल. ठीक आहे, 12वी पास असेल त्या प्रत्येकाला काय होता येणार आहे, तर ही परीक्षा देता येणार आहे. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी जरी असेल तरी त्याला या प्रकारची या ठिकाणी ही परीक्षा जी आहे ती देता येणार आहे. मग याच्यासाठी काय काय महत्वाच्या या ठिकाणी शारीरिक पात्रता काय असतात, बरोबर. तुम्हाला शैक्षणिक पात्रता तर सांगितली, शारीरिक काय आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी याच्यासाठी क्रायटेरिया निवड प्रक्रिया कशी राबवली जाते हे तुम्हाला सांगेल. शारीरिक पात्रता ही नेमकी काय आहे ते आपण स्वतंत्ररित्या या ठिकाणी बघून घेऊया. बघा, स्त्रिया आणि पुरुषांसाठीची ही शारीरिक पात्रता आहे. ठीक आहे, दोन्ही उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. मग इथं जर बघितलं तर उंची, छाती आणि वजन हे निकष पूर्ण करणाऱ्या कॅन्डिडेटला पुढच्या प्रक्रियेसाठी समाविष्ट करून घेतलं जात असतं. त्यामध्ये जर बघितलं तर किमान उंची किती असावी लागते, तर पुरुष उमेदवारासाठी 163 सेंटीमीटर एवढी या ठिकाणी काय असतं रे, तर उंची इथं किमान असावी लागते. किमान म्हणजे काय, तर कमीत कमी उंची तेवढी असावी लागते, जास्त किती असली तरी चालणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्त्री उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटरची अट या ठिकाणी घालून दिलेली आहे. त्याच्यानंतर छातीचा घर म्हणजे आपण चेस्ट म्हणतो आपण. ठीक आहे, तर आपल्या भाषेमध्ये चेस्ट किती असावी लागते, तर त्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 79 म्हणजे 79 सेंटीमीटर एवढी या ठिकाणी काय असली पाहिजे, तर छातीचा घेर असला पाहिजे. म्हणजे आपण पूर्णपणे या ठिकाणी छाती मोजली जाणार आहे आणि ही सर्वसाधारण मोजल्यानंतर किती असली पाहिजे, कमीत कमी तर 79 सेंटीमीटर असले पाहिजे. आणि त्या उमेदवाराला ती छाती जी आहे ती 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 84 सेंटीमीटर, 79 जर असेल तर 84 म्हणजे फुगवून ही 5 सेंटीमीटर तुमची किती जरी असली तरी 5 सेंटीमीटर ही फुगवता आली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी अशा प्रकारची छातीच्या घेराची काही क्रायटेरिया दिला गेलेला नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं नंतर वजन जर बघितलं तर जे वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाच्या योग्य प्रमाणामध्ये ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स असं या ठिकाणी म्हणत असतो बघा, आणि स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी समान प्रमाणाचा क्रायटेरिया वजनाच्या बाबतीमध्ये इथे घालून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मेन काय आहे तर हे दोनच गोष्टी आहेत. ठीक आहे, इथं स्त्रियांसाठीची उंची. मग आता ही शारीरिक पात्रता झाल्याच्या नंतर तुम्हाला निवड प्रक्रियेमध्ये कसं समाविष्ट करून घेतलं जातंय, तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, तर इथं लक्षात घ्यायचं की इथं काय होणार आहे, लेखी परीक्षा असेल. ठीक आहे, लेखी परीक्षा असेल. त्याच्यानंतर आहे तुमची या ठिकाणी शारीरिक चाचणी. शारीरिक चाचणी. ठीक आहे, आता लेखी परीक्षा जर बघितली तर ते किती गुणांची असणार आहे, तर या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ते म्हणजे एकूण 60 प्रश्न. ठीक आहे, 60 प्रश्न लक्षात घ्या, 60 प्रश्न आणि किती गुण असणार आहेत रे, तर 120 गुण. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि शारीरिक चाचणी जी असणार आहे ती प्रामुख्याने लक्षात ठेवायची असणार आहे किती गुणांसाठी, 80 गुणांसाठी. ठीक आहे, 80 गुण म्हणजे एकूण किती झाले रे, तर 200 गुणांसाठी या ठिकाणी काय होणार आहे, तर ही एकूण परीक्षा होणार आहे. म्हणजे यामध्ये लेखी परीक्षेसाठी 60 प्रश्न, 120 गुण
आणि शारीरिक चाचणी जी आहे ती 80 गुणांची असणार आहे. म्हणजे अशा साधारणतः 200 गुणांच्या माध्यमातून काय होणार आहे रे, तर इथं निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. ठीक आहे. याचा जो 60 लेखी परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण स्वतंत्ररित्या अगदी डिटेलमध्ये विश्लेषित करणार आहोतच. ठीक आहे. चला मग आता निवड प्रक्रिया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 120 गुणांची मैदानी चाचणी जेव्हा घेतली जाते, शारीरिक चाचणी तुम्हाला या ठिकाणी सांगितली की कशी आहे तुमचं वजन, उंची वगैरे. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तर निवड प्रक्रियेमध्ये पुरुषाला 5 किलोमीटर चालावं लागणार आहे. 80 गुणांसाठीच आहे 5 किलोमीटर धावणे. ठीक आहे. किती मिनिटांमध्ये, तर लक्षात ठेवायचं याचं म्हणजे 5 किलोमीटर धावण्याचं या ठिकाणी 80 गुण दिलेले आहेत. आणि महिला उमेदवारांसाठी किती रे, तर या ठिकाणी 3 किलोमीटर. ठीक आहे. 3 किलोमीटर हे 80 गुणांसाठीच आहे. आणि इथं जर बघितलं म्हणजे इथं या ठिकाणी किती असणार आहे 80 आणि ते 120 असे या ठिकाणी 200 गुण असतील. आणि 200 गुणांपैकी जे मेरिट मध्ये असतील त्यांना या ठिकाणी निवड केलं जाईल. आता निवड झाल्याच्या नंतर सुद्धा काय असतं, तर या ठिकाणी पुन्हा एकदा शारीरिक चाचणी तर तुमची घेतली जाते निवड प्रक्रियेमध्ये आल्याच्या नंतर. ठीक आहे. आता त्यामध्ये कशी असणार आहे, पुरुष उमेदवाराला 25 किलोमीटर चालणे. ठीक आहे. किती तासामध्ये, 4 तास. 4 तासामध्ये किती रे, 25 किलोमीटर मध्ये चालायचं आहे. का, तर वन क्षेत्रामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा जिथं गाडी जात नाही वगैरे अशा क्षेत्रामध्ये काय करावं लागतं, भ्रमण करावं लागतं, चालावं लागतं. आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला चालण्याची प्रॅक्टिस असावी आहे की नाही हे चेक करण्यासाठी 25 किलोमीटर चालणे 4 तास. आणि महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर चालणे किती, 4 तासामध्येच एक्झॅक्टली या ठिकाणी हे असणार आहे. हे प्रामुख्याने काय करायचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ही झाली तुमची या ठिकाणी म्हणजे निवड झाल्याच्या नंतर. आता हे जे काही क्रायटेरिया आहे इथून ज्यांना हे होणार नाही म्हणजे हे पूर्ण करणार नाहीत त्यांना बाद करून त्यांच्या जागेवरती काय केलं जाईल, जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत त्यांना इथं निवड प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. अशा स्वरूपाचं असणार आहे. आता बघा आपल्याला बऱ्याच प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तर बदलीच्या संदर्भामध्ये असतो. ठीक आहे. बदलीच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर 5 वर्ष सेवा पूर्ण असली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी कुटुंबातील व्यक्तीचं किंवा स्वतःचं आजारपण असेल, पती पत्नीचं एकत्रीकरण म्हणजे या ठिकाणी काय असतं की पत्नी जॉबला आहे, गव्हर्नमेंट जॉबला आणि पती सुद्धा आहे, तर त्यांना एकाच ठिकाणी जवळपास एका जिल्ह्यामध्ये नोकरीला ट्रान्सफर करून म्हणजे पत्नीचं किंवा पतीचं ट्रान्सफर करून या ठिकाणी काय केलं जाणार आहे, एकत्रीकरण करण्याची एक प्रक्रिया असते, तिथं सुद्धा या ठिकाणी होतं. आणि दुसरी गोष्ट आई वडिलांचा मृत्यू असेल, आई वडिलांचा आजारपण असेल, याच्यामध्ये काय होणार आहे, तर इथं या केसेसमध्ये आपली बदली होऊ शकते. ठीक आहे. ही झाली एकंदरीत निवड प्रक्रिया. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता प्रमोशन, याच्यामध्ये आपण वनरक्षक म्हणून जॉईन केलो, नंतर या ठिकाणी RFO आणि RO वनपाल आपण म्हणतो, आणि तिथून या ठिकाणी काय होणार आहे, RFO रेंज फॉरेस्ट ऑफिसर किंवा आपण याला काय म्हणतो रे, वन क्षेत्रपाल. ही जर बघितली या ठिकाणी ही गॅझेटेड पोस्ट असते. खऱ्या अर्थानं MPSCच्या माध्यमातून भरली जाणारी ही पोस्ट आहे, पण प्रमोशनच्या माध्यमातून सुद्धा वनरक्षक झाल्याच्या नंतर इथपर्यंत पोहोचता येऊ शकतं. ठीक आहे. हे प्रामुख्याने काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. आता जर बघितलं कामाचं स्वरूप, वन मजुरांकडून काम करून घेणं ऑब्व्हियसली. आता याच्या खाली म्हणजे वनरक्षक जे आहे, वनरक्षकच्या खाली या ठिकाणी वनसेवक नावाचं एक पद महाराष्ट्र सरकार भरणार आहे, ते सुद्धा तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचंय. म्हणजे तुम्ही जेव्हा वनरक्षक म्हणून जॉईन कराल तुम्हाला सुद्धा मदत करण्यासाठी आता कोण असणार आहे रे, तर इथं वनसेवक असणार आहेत. आता आतापर्यंतची जी काही कामं होती, वनमजुराकडून कामं करून घेणं, शासकीय योजना राबवणं, वनांची देखरेख करणं, गुन्ह्यांची नोंद करणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सांगितलेली या ठिकाणी जी काही कामं असतील ती पार पडणं, आणि सोबतीनं जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना वनक्षेत्रामध्ये जी काही कामे करावी लागतात त्यांना त्याच्यामध्ये सहाय्य करणं, ही एकंदरीत कामं कोणाची, तर वनरक्षकाची आहेत. आता याच्यामधलीच कामं जी आहेत काही, जसं की वनमजुरांकडून काम करून घेणं, त्याच्यानंतर वनांची देखरेख करणं, वनांचं संरक्षण करणं, या ज्या काही जबाबदारी आहेत ज्या पूर्वी वनरक्षकाकडे होत्या त्या आता वनसेवकाकडे दिल्या जाणार आहेत. हे प्रामुख्यानं म्हणजे निश्चितपणे आता तुम्हाला वनरक्षकाला सहाय्य करण्यासाठी वनसेवक हे नावाचं नवीन पद तयार केलं जातंय. याची सुद्धा भरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे. हे सुद्धा तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं नाही. ऍज इट इज याच पद्धतीचं इथं काय असू शकणार आहे रे, तर एज क्रायटेरिया असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी. आणि एज तर तुम्हाला माहितीच आहे की किती असणार आहे, ओपन साठी जे काय आहे आणि ओपन साठी कमी आहे. ठीक आहे. आणि मग बाकी पुढे या ठिकाणी तुम्हाला जेव्हा अभ्यासक्रम विश्लेषित करून देईल त्यावेळी याच्या बाबतची पूर्ण माहिती तुम्हाला मी
दिली जाईल. ठीक आहे. ट्रेनिंग 6 महिन्याचं ट्रेनिंग असतं. त्यामध्ये 4 ट्रेनिंग सेंटर आपल्याला पाहायला मिळतात. जालना, जळगाव, चिखलदरा आणि नाशिक. चिखलदरा म्हणजे कुठं रे, तर हे अमरावतीमध्ये आहे. ठीक आहे. अशा 4 ठिकाणी काय केलं जातं, यांचं ट्रेनिंग असतं. आणि जे अभ्यास दौरे असतात, काही 15-15 दिवसाला या ठिकाणी याचे अभ्यास दौरे आयोजित केले जात असतात. ठीक आहे. बदली तुम्हाला सांगितलं की 5 वर्ष सेवा असेल. दुसरी गोष्ट या ठिकाणी कुटुंबातील वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि अशा पद्धतीने एकंदरीत काय रे, वनरक्षक पदाच्या संदर्भामध्ये ही माहिती थोडक्यामध्ये, आता अभ्यासक्रम काय असेल आणि त्याचे प्रश्न नेमके कसे येतात याच्या संदर्भामधील जी सिरीज आहे ते आपण आपल्या चॅनलला लवकरच सुरू करतोय. ज्यांना या संदर्भामधील माहिती, अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी काय करायचंय, तर हा माझा नंबर आहे 9689665611 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ठीक आहे. किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन त्या ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे, तो ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. चालेल. थांबूया आपण या ठिकाणी. निश्चितपणे व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. चालेल. चला, सुवर्ण संधी येते आहे, निश्चितपणे तयारी लागा. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आत्तापासूनच तयारीला लागा. आत्तापासूनच तुमची या ठिकाणी तयारी मजबूत करा, जेणेकरून तुमचं स्वप्न या वर्षामध्ये पूर्ण होऊ शकणार आहे. लवकरच जाहिरात ही प्रसिद्ध होऊ शकणार आहे. चला, थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.